का अजून एक? नाही बस. ही 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 माझी आप्पी असूच शकत नाही. काय आज एवढाच धंदा का? अहो दीपे, का राडेबिडी केलं ना तू इकडे? नाही, मी माझं काम करू राहिले. लोकांशी गाभाऱ्याने का दिसतात? ते ओ शेठ, तुम्ही सांगा ना. वडा दिला आता गरम आहे, सांगा ना तुम्ही काय कसला राडा. हे सगळं ठीक आहे, पण मला सांग, घर नाही तू सगळं आवरून काय नाही आली का? हा, इकडे सगळा धिंगाणा करून ठेवलाय. धिंगाणा? मी येताना आवरून आलते. हे पोरांनी घातला असेल आता धिंगाणा. दीपे, तुला किती बार सांगितलंय मला कारण द्यायची नाही म्हणून. काम करून घरी जावा तर तिथं काहीतरी धिंगाणा करून ठेवलेला असतोय गाबड्यांनी. तुला तर त्यांना सांभाळायचं पण होत नाही का? तसं असेल ना तर मला आत्ताच सांग, मी बघतो काय करायचं ते. मी बघते घरी जाऊन. पण इथलं काम राहिलंच ना आता. तू जाशील घरी, बसशील जरा आरामात. भावड्या थोडी येणार आहे बघायला काय करते ते. मग काय करू मी आता? मी काय करू आता? इथून घरी जाते म्हणलं तर नको. घरी धिंगाणा घातलाय तर घातलाय धिंगाणा. आता आवरावं लागेल ना, मग इथून निघावं लागेल. बस 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 झालं, जा घरी जा. सगळं आवरून लगेच माघारी ये. मला बाहेर जायचंय, काम आहेत मला. माहिती तुझी काम. काय म्हणली? यांना बघितलंय कुठं? नाही, मी नाही बघला यांना. हा तर तोच माणूस आहे. त्या दिवशी मला दुकानाच्या बाहेर भेटला होता. त्याला फोटो दाखवला, विचारलं होतं आप्पीबद्दल, पण याने लपवलं. मला त्याच वेळी वाटलं होतं हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. पण हा का लपवत असेल माझ्यापासून? अशी त्या माणसावर एवढी वैतागली आणि आता ह्याचं काय ऐकून घेते एवढी? चाललंय काय? हे खायत कोण हे लोक? चल चल निघ. काय करू आता? या माणसाला जाऊन जाब विचारू का हिच्या मागे जाऊ? नाही, ती बघितलं पाहिजे ही पोरगी कोण आहे. शेठ, आलीस. आधीची उधारी भागवल्याशिवाय तुला काही सामान देणार नाही मी. शेठ काय राव, आले आले तुम्ही उडू राहिले माझ्या अंगावर. मी काय म्हणते, मी तुमचा 1 रुपया बुडवलेला आहे का सांगा तुम्ही मला. बुडवलं नाहीस पण भागवले पण नाहीस तू. हा पण मी काय म्हणते, हे आता लगेच कॅश 10 रुपयाची जुलियन चॉकलेट देऊन टाका. तुला नाही म्हटलंय ना, आधीचे पैसे भागवतो पहिल्यांदा.
आता एका दिवसात आधीची उधारी कशी काय मागणार आहे सांगा तुम्ही मला. पण मी आत्ता पैसे दिलेत ना तुम्हाला. आत्ताचे पैसे घ्या आणि मला लगेच चॉकलेट आणि झुली देऊन टाक. जिलेपिल्यांसाठी हो. दीपाचा शब्द आहे, आधीचे पैसे बुडवणार नाही म्हणजे नाही. अगं दीपा, दिवाळीचं सामान, रोजचा बाजार, इकडचं तिकडचा खर्च पकडून जवळजवळ 7,500 रुपये उधारी आहे तुझ्याकडं. आणि 10 रुपये घेऊन काय करणार मी? 7,500 रुपये शेठ म्हणून म्हणतीये. अहो कुठे 7,500 रुपये, कुठे 10 रुपये. आत्ता 10 रुपये घ्या आणि आत्ताचं सामान मला लगेच देऊन टाका. मी तुमचे पैसे बुडवणार नाही म्हणजे नाही, शब्द आहे दीपाचा. पण कधी देणार ते सांगा अगोदर. पुढच्या महिन्यात लगेच. आत्ता फक्त मला हे चिलीपिलींसाठी द्या, ते बॉबी आणि चॉकलेट. बर, तुझे छोटे बहीण भाऊ आहेत म्हणून देतोय. परत जर तू उधारी भागवली नाहीस तर 1 रुपयाचं सामान मिळणार नाही तुला. हे काय सुरू आहे सगळं आता? हे सगळं खायला कोणासाठी घेऊन चालली आहे? दादा थँक्यू बर का. त्याच्यामुळे ना मला तुमचं काम लय आवडतं. लय भारी आहे तुम्ही. साहेब कुठे गेले? मला म्हणली तिकडून बघून ये, आणि स्वतःच गायब. साहेबांना फोन करतो. उचला की साहेब. अहो हा बोला की. अरे मॅडम, चिंचुके, आपल्याला तपासात काही सापडले का? अहो नाही, अजून लय गाव बाकी शोधायची. अहो मग आतापर्यंत काय करत होता तुम्ही? साहेबांनी मला सांगितलं तिकडून बघून ये. मी तिकडं बघायला गेलो आणि परत इकडं आलो तर साहेब स्वतःच गायब. बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, अर्जुनला फोन लावून बघा. अहो 2-3 वेळा फोन करून झाले पण साहेब काय फोन उचलला नाहीत. काय चिंचुके, तुम्हाला सांगितलं होतं ना अर्जुन बरोबर सतत राहायचं म्हणून. असा हलगर्जीपणा कसा करता हो तुम्ही? अहो मॅडम सॉरी, पण मी काय मुद्दाम केलंय का हो? चिंचुके, चूक ही चूक असते. मग ती मुद्दाम केली काय आणि नकळत घडली काय? आता परिणाम बदलणार आहेत का त्याचे? बरं एक काम करा, अर्जुन कुठे आहे ते नीट पहा. हा सॉरी मॅडम, बघतो मी. तुम्ही नका टेन्शन. ठेवू का? कुठे गेली? काय काय अगं कोण आहे तू? विचार करून राहिला माझा? मी नाही पिछा केला. उगाच काहीतरी तोंड राहील ते बोलू नका बरं का तुम्ही. अगं बाई, चांगला अंदाज आहे मला तुझा. तेव्हा बघते मी त्या शेतापासून माझा पिछा करून राहिला तू. अहो असं काय नाही, माझं ऐका तुम्ही. मी खरंच तुमच्या मागे नाही आलो. पटकन मुकाट्यानं सांगा, नाही तर हातच मोडून ठेवते तुझा. हात मोडणार? मग कत्ता समजलास वय मला? सांग नाही तर हातच मोडते तुझा. काय झालं? कुणाचा हात मोडणार आहे? हात सोड, हात सोड माझे. तू सांगते हात सोड. मग करा आडबिडी होती ना. ओ मामा, आणि माझा हात पकडलाय. तू सोड हात, नाही तर झारेच मारा घालते तुला. म्हणजे तू माझा हात पकडला तर काय नाही, आणि मी तुझा हात पकडला तर वाऱ्याने झारा आणि मामा आणि मोकर राडे. हे बरे हा, तुलाही सांगतो. हे बघ, मी तुला कुठेतरी बघितलं असं वाटलं म्हणून. वा 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 वा, हा ना, हा ना शेट, टाकात गोळीबार, हा ना. अरे काय बोलतोस, कळतंय बाई तुला? तुझ्यासारख्या लोकांचा चांगला अभ्यास केला मी. तुला कुठे बघितलं नाही, तू मला बघितलं नाही. सोड. मी काय म्हणतो ऐकून तरी घे ना बाई. माझ्याकडे वेळ नाही. तुझ्यासारखे बिन पावसाचे मोरणा लय बघितलेत मी. तुम्हाला सरळ कसं करायचं ना चांगलं मला माहिती. हात सोड, हात सोड माझे, हात सोड.
तिघं कोण आहेत आता? अक्के तू कुठे राहिली होती? रोज कुठे असते मी? गाड्यावर. माहितीये ना तुम्हाला, एवढा धिंगाणा घालून ठेवलाय. तो दादा किती ओरडत होता माझ्यावर. अगं काय नाही केलं का आम्ही? अगं तू सारखं चिडत असतो. अरे हो बाबा, पण एवढा धिंगाणा का? अगो बाई, जगात काही झालं ना की आमच्या चिंगीबाईचा चेहरा फार एवढी एवढी होऊन जातो. काय झालंय तुला? अगं अक्के, तो दादा सारखं ओरडत असतो मला. पर तुला गॉड आहे. हो ग माझी टमा बाई, इकडे या. आता मी आलीये ना, अजिबात काळजी करायची नाही. जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी मला तुमच्याकडे येण्यापासून थांबवू शकत. या इकडं. हा कसला पेज घालून ठेवलाय माझ्या समोर नियती. उद्या जर आप्पी सापडली तर काय? दिसायला हुबेहूब आप्पी सारखी, एक कोण आप्पी सारखं नाही. खरं तरी काय करू मी? हो स्वप्नील सर, तुम्ही दोघे आज लवकर कसे काय? अगं दीपकचं काम लवकर झालं आणि मी पण रिकामच होतो. फोन केला, आलो घरी. आणि अमोल आपल्या शाळेत गेला होता ना, मग त्याच्यासाठी जिलेबी घेऊन आलोय. हा, आणि मी पिक्चरचे तिकीट आणले त्याच्यासाठी. दीदीच्या या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यातून काढून टाकायच्या असतील ना, तर निदान दीदी सापडेपर्यंत तरी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचं लक्ष परत तिकडे जाऊ नये यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत आता. हो, पण अमोल कुठे आहे? अहो छोटे सरकार अजून आलेच नाही आहेत शाळेतून. काय? हो. म्हणून अगं शाळा सुटून जवळपास तासभर होईल आता, अजून कसा आला नाही? रुपाली, रुपाली. काय हो, काय झालं? अगं अमोल अजून शाळेतून आला नाही, कसं काय? अहो मला वाटलं व्हॅन यायला उशीर लागला असेल म्हणून. नाही नाही नाही, आतापर्यंत यायला पाहिजे होता तो. तुम्ही टिनू किंवा शौर्यला फोन करून विचारलं का? नाही हो. स्वप्नील सर थांबा, मी एकदा फोन करतो. हा बघ बरं. स्वप्नील सर, का हो? आज लवकर आला तुम्ही? हो, पण बापू अमोल अजून शाळेतून आलेलंच नाहीये. बापू, आपण काम करत बसलो आणि अमोल शाळेत यायची वेळ आपल्या लक्षातच नाही. आपण अर्जुनला कळवूयात का तसं? नाही नाही नको, त्याला त्याची टेन्शन्स आहेत, आत्ता नको सांगायला. मला वाटतं आपण थोडं थांबून वाट बघावी का? अगं तासभर उशीर कधीच होत नाही अमोलला, आणि आता कसली वाट बघायची आपण? सगळंच बिघडत चाललंय. तो शांतपणे घरात बसून होता, पण कुठून बुद्धी सुचली आणि आपण त्याला शाळेत पाठवलं. स्वप्नील सर, बापू, अहो शाळा सुटून बराच वेळ झालाय. टिनू आणि शौर्य म्हणत होते की अमोल पण निघाला शाळेतनं. मग अमोल गेला कुठं? ते आता विचारून काय उपयोग बापू? मी सकाळी सगळ्यांना ओरडून सांगत होते की नका पाठवू त्याला शाळेत, पण नाही, मला सगळ्यांनी 4 गोष्टी ऐकवल्या आणि गप्प बसवलं. रुपाली, का मी बोललेलं दिसतं तुम्हाला? आणि तुम्ही मनाला वाटेल ते करणार, हो ना? अहो सकाळी मी किती वेळा सगळ्यांना सांगत होते की नका पाठवू त्याला शाळेत. तो नाहीये ठीक, पण नाही ऐकलं माझं. रुपाली ते शांत व्हा ना तुम्ही. अगं मोना, एवढूच लेकरू येते, उठसूट त्याच्या जीवाशी खेळायचं का आपण? आता त्याला जर काय झालं तर काय करायचं आपण? तुम्हाला सगळ्यांनाच घाई होती ना त्याला शाळेत पाठवायची. मग आता तुम्हीच निस्तरायचं आणि अमोलला माझ्या घरी घेऊन यायचं. रुपाली तुझी काळजी कळतेय मला, पण आता अमोलला शोधणं जास्त गरजेचं आहे. तू जरा शांत हो ना. स्वप्नील सर, जास्त वेळ घालवायला नको, चला आपण अमोलला शोधूया. चला पटकन. हा चल. बापू मी काय म्हणते, आपण अर्जुन दादांना कळूयात का? म्हणजे उगाच उशीर करायला नको. नाही नाही मोना, नको. का अर्जुननं तेवढं एकच काम सांगितलं होतं की अमोलला नीट सांभाळा. ते पण आपल्याला नीट जमलेलं नाही. कुठल्या तोंडाने त्याला काय सांगत बसायचं आपण? बापू, अहो स्वप्नील आणि दीपक गेलेत ना, आपण जरा धीर धरूया, सापडेल अमोल. म्हणजे अमोल सापडलाच पाहिजे. मागच्या वेळेस पण त्याला चक्कर आली होती. आता जर त्याला काही झालं ना तर त्याची काळजी करायला आपण कमी पडतोय, मान्य करावं लागेल आपल्याला. काय झालं चिंचुके, काही सापडलं का? अहो नाही ना मॅडम, अहो काहीच कळायला मार्ग नाही. साहेब तिकडे गेले होते. साहेबांना काही कळलं असतं ना
त्यांनी लगेच मला सांगितलं असतं. मग आता पुढे काय? आता काय साहेब म्हणतील तसं. अर्जुन, अपर्णा मॅडम बद्दल काही कळलं का? हं? अरे मी असं म्हटलं की अपर्णा मॅडमचा काही तपास लागला का? यांना आत्ता काय सांगणं योग्य ठरेल का? अहो साहेब, तुम्ही जिकडे शोधायला गेलात तिकडे काय सापडलं? नाही काय सापडलं नाही. काय बराच शोध घेतला मी पण सापडलं काहीच नाही मला. अर्जुन, अरे पण मग आपण उद्या बोलू आर्या, आता उशीर झालाय खूप. तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा, मी पण आवरतो आणि निघतो. चिंचुके, अर्जुनचं वागणं मला बदलल्यासारखं वाटतंय. काहीच कळायला मार्ग नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या अर्जुन बरोबर जा आणि अपर्णा मॅडमचा शोध घ्या. हो मॅडम. स्वप्नील सर, दीप्या काय झालं? बापू, अमोल नाही सापडला. स्वप्नील सर, अमोल इकडे बस. इथे बस. बरं काय झालं बाळा तुला? मोठी माँ, मी ठीक आहे. दादा, अहो काय झालं नक्की? रस्त्याने बघितले त्याला, चालता चालता चक्कर आली होती. लगेच दवाखान्यात घेऊन गेलो, पण डॉक्टर बोलले एवढं काय नाही, हाय व्यवस्थित. छोटे सरकार, आता काही वाटत नाही ना तुम्हाला? अहो काहीच काळजी करण्यासारखं नाहीये. फक्त त्याला आराम करायला सांगून एमडी डॉक्टरांचं सजेशन घ्यायला सांगितलंय. दादा, तुम्ही आमच्यासाठी जे काय केलं ना त्यासाठी खरंच थँक्यू. नाही, अहो खूप गोड मुलगा आहे तो. अहो त्यांनी शुद्धीवर येताच आम्हाला घर दाखवलं आणि इथपर्यंत घेऊन आला. तुझा आभार मानावं तेवढं कमी आहेत बाबा. ठीक आहे अमोल, आता काळजी घ्यायची बरं का बाळा. हो दादा, थँक्यू. सर थँक्यू. अमोल बाळा, अशी कशी चक्कर आली रे तुला? कशी म्हणजे? नको म्हणत असताना शाळेत पाठवलं ना सकाळी, आणि मग? मोठी माँ, यात तुमची काहीच चूक नाहीये. मी दुपारी डबा खाल्ला नाही म्हणून मला चक्कर आली असेल. अमोल बाळा, असं का केलं बरं तू सांग? अमोल, काय झालं? अर्जुन, त्याला शाळेत पुन्हा चक्कर आली. काय? अमोल, थांबा भाऊजी. सकाळी मी नको म्हणत असताना तुम्ही त्याला शाळेत पाठवलं ना, म्हणून त्याला चक्कर आली. रुपाली, तुम्ही थांबा जरा. भाऊजी, तुम्हाला ना अमोलची जरा सुद्धा काळजी नाही. अहो तो नीट खातोय का, नीट झोपतोय का, याच्याकडे तुमचं जरा सुद्धा लक्ष नाही. रुपाली काय बोलतेस तू या ठिकाणी? अगं अर्जा, अमोलकडे का दुर्लक्ष करेल रुपाली? कारण त्यांना अपर्णाचा शोध घ्यायचा आहे ना. भाऊजी, मी हात जोडते, पण अपर्णाच्या बाबतीत जे काही खरं खरं असेल ना ते लवकर अमोलला सांगून टाका. एकतर लवकर अपर्णाचा शोध घ्या, नाहीतर ती सापडणार नाही म्हणून तरी सांगा आम्हाला. पास झालं रुपाली. काळजी करणं म्हणजे इतरांची मनं दुखावणं नसतं. का मनाला येईल ते बोलतेस तू? मी विचार करूनच बोलतेय. अमोलची तब्येत बघा जरा. आता जवळपास 10 दिवस होत आले. त्याला दिल तेवढंच खातोय तो. ह्या 10 दिवसात त्यांनी स्वतःला भूक लागली म्हणून काय मागितलेलं आठवते का घरात कुणाला? आठवते का? भाऊजी, अपर्णाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी लवकर स्पष्ट व्हायला हव्यात. अहो त्या लहान लेकराने किती दिवस आईची वाट बघायची, किती दिवस आशेवर राहायचं सांगा ना. तुम्ही ना मला आता स्पष्ट सांगा आणि आत्ता सांगा, अपर्णा सापडणार आहे का नाही? कोण आहे तू?
पिछा करून राहिला माझा?